महाराष्ट्राचा आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा असलेलं आपल्या मालेगावचं हे शक्तीपीठ, पण जिथे हा पुतळा उभा आहे त्याच्या आजूबाजूचा परिसर बघा, लाज वाटल्याशिवाय राहणार नाही। ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वराज्य दिलं त्यांची एक प्रकारे केलेली ही अवहेलनाच। इथे नेमका रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता आहे हेच कळायला मार्ग नाही। खरं तर नूतनीकरणाआधी शिवरायांचा पुतळा आधी जास्त दिमाखदार होता, पण दादा भुसेंनी केलेल्या कामाला नूतनीकरण म्हणावं तरी कसं? या कामानं पुतळ्याची विजिबिलिटी सुद्धा घालवून टाकली आहे। छत्रपतींच्या पुतळ्याचा आजूबाजूला असलेल्या परिसरात ना स्वच्छता, ना चांगला रस्ता, ना नीट नेटकेपणा। हे ज्या छत्रपतींचं नाव घेऊन मत मागता त्यांच्या स्मारकांची देखभाल करायचं कसं काय विसरून जाता? मालवणात घाईघाईत पुतळा उभारता, तो पडल्यावर आरोप झाले की राजकारण करू नका म्हणता, मग इथे असलेल्या महाराजांच्या पुतळ्याची शोभा वाढावी असंही दादा भुसेंना वाटत नाही का? का नाही केला इथे रस्ता? का नाही करावीशी वाटली इथे चांगली कामं? की पुन्हा महाराजांच्या अजून एका स्मारकाचा अपमान करण्याचं ठरवलंय तुम्ही? असो, गद्दारी करायला गुजरात गाठणाऱ्या महाराष्ट्र द्रोहांकडून अपेक्षा तरी काय करणार? ही कामं तेव्हाच होतील जेव्हा छत्रपतींच्या विचारांची आणि संस्कारांची माणसं मालेगावचं नेतृत्व करतील। गद्दारी, लाचारी आणि तरुणांना ड्रग्सच्या वाट्याला नेणाऱ्याकडून काय अपेक्षा करता? अशी माणसं फक्त महाराजांसाठी दाढी वाढवू शकतात, पण त्यांच्या विचारांचा वारसा नाही पुढे नेऊ शकत।